कोकणात दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा देवीच्या देवळात महाप्रसादासाठी हे चणा डाळीचं पारंपरिक मनगणं नेहमी बनवलं जातं. 1.25 वाटी चणा डाळ आणि 1.25 वाटी साबुदाणे मी 2 तास पाण्यात भिजत ठेवले होते. चणा डाळ कुकरला लावून 4-5 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायची. 1 नारळाचं खोबरं घ्यायचं, 2 वाट्या गूळ चिरून घ्यायचा, नारळाचा रस काढून घ्यायचा आहे. जो पहिला आपण रस काढू तो वेगळा काढून ठेवायचा आणि अजून 3-4 वेळा त्याच खोबऱ्याचा रस काढून घ्यायचा. कढईत मी 1.25 वाटी तूप घातलं आहे. खोबऱ्याचे काप मी असे करून घेतले होते, ते या तुपात घातले. त्याच्यानंतर त्याच्यात थोडेसे बेदाणे ॲड केले आणि भिजवून ठेवलेला साबुदाणा याच्यात घालायचा आणि गूळ घालून हे चांगलं मिक्स करायचं. जी चणा डाळ शिजवून ठेवली आहे ती पण याच्यात मिक्स करायची आणि ह्याला छान उकळी येऊ द्यायची. जोपर्यंत साबुदाणा शिजेल 5-1 मिनटाची उकळी येऊ द्यायची. साबुदाणा असा छान ट्रान्सपरंट होतो, शिजतो, गूळ पण सगळा विरघळतो. त्याच्यानंतर आपण याच्यात चिमूटभर मीठ घालायचं आणि हा जो नारळाचा रस आपण काढून ठेवला आहे तो घालायचा. आवडीप्रमाणे वेलची पावडर आणि किसून घेतलेलं जायफळ याच्यामध्ये घालायचं. याने खूप छान फ्लेवर येतो. याला 1 उकळी आली की आपण जो पहिला जाड रस काढून ठेवतो नारळाचा तो याच्यात घालायचा आणि गॅस बंद करायचा. या पारंपरिक रेसिपीला नक्की लाईक आणि शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. हेल्दी खा, हॅप्पी रहा. थँक्यू.